कल कर्जाळे ते भक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला पालखी भेटीचा नेत्रदीपक सोहळा। भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात 11 पालख्यांचं भेट। भक्तांची साथ, मानकरी आणि नियोजन समिती पदाधिकाऱ्यांचं नेटकं नियोजन। 26 मार्च रोजी श्री बीरलिंगेश्वर आणि लक्ष्मी देवी मंदिराचं शिखर कळसारोहण सोहळा आणि धर्मसभा। अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ येथे 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री बीरलिंगेश्वर पालखीसह विविध भागातून आलेल्या 11 पालखी भेटीचं नेत्रदीपक सोहळा पार पडला। श्री बीरलिंगेश्वर आणि लक्ष्मीदेवी मंदिराचं शिखर कळसारोहण कार्यक्रमानिमित्त पालखी भेट कार्यक्रम घेण्यात आलं। ढोलकी हलग्यांचा कडकडाट, भक्तिरसात चिंब झालेले पालखीधारक साथीदार, भक्तांकडून भंडाऱ्याची मुक्त उधळण अशा वातावरणात सर्व श्री हराळवाडीचे रेवणसिद्धेश्वर पालखी, चिंचपूरचे ब्रह्मदेव, शिरडोणचे बीरलिंगेश्वर, अंत्रोळीचे मायव्वा देवी, खसगी बरगालसिद्ध, शिरडोण शीलवंती देवी, मड्डीजेऊरचे लक्ष्मीदेवी, कन्नूरचे खंडामुत्या, हत्तरसंकुडलचे महालिंगेश्वर, सेगावचे लायव्वा देवी आणि कलकर्जाळचे बीरलिंगेश्वर अशा 11 पालख्यांचं उत्साही वातावरणात भेटीचा सोहळा पार पडला। भेटीनंतर उभय पालख्या गावातील सर्व देवी देवतांच्या भेटी घेऊन बीरलिंगेश्वर मंदिरासमोर विसावल्या।
भक्तांची साथ, मानकरी आणि नियोजन समिती पदाधिकाऱ्यांच्या नेटक्या नियोजनामुळं हा भेटीचा सोहळा सर्वांनाच अनुभवता आलं. 26 मार्च रोजी उभय दोन्ही मंदिराचं कळसारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर धर्मसभा होईल. पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन समिती पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಕಲ್ಲಕರ್ಜಾಳ ಗ್ರಾಮದ ಸಿದ್ದಾರಾಮ್ ಶ್ರೀಶೈಲ್ ಕೋಳಿ, ಈ ಊರಿನ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಸರ್ಪಂಚ್. ನಾಳೆ 26/3/2025 ರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ಬೀರಲಿಂಗೇಶ್ವರ ಮತ್ತು ಆಯಿಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಲಾಗ್ತದೆ. ಮಹಾಕುಂಭ ನಡೆಯಲಾಗ್ತದೆ. ಕಳಸಾರೋಹಣ ಆದ ನಂತರ ಸಂಗನಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಧರ್ಮಸಭಾ ನಡೆಯಲಾಗ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಪಂಚಕೃಷಿದ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ತಿಳಿಸೋದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಕಲ್ಲಕರ್ಜಾಳ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಒಂದು ಶೋಭೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ. या गावाचं वैशिष्ट्यपूर्ण सांगणे म्हणजे या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व मोठ्या तनमन धनाने सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम करण्यात येत आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी येऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवावी. उद्या धर्मसभेचे आयोजन केलेले आहे. तरी गुरु संगनबसवेश्वर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून आमचे तालुक्याचे आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी आवर्जून सर्वांनी या कार्यक्रमास येऊन शोभा वाढवावी असं मी या यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करीत आहे. यानंतर 29 आणि 30 मार्च रोजी यात्रेनिमित्त नियोजित कार्यक्रम पार पडणार आहेत असं यात्रा समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.